राज्यात आज रात्रीत आणि पुढील 2 दिवस हवामानात मोठा बदल होणार असून या 10 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान अवकाळी पावसाचा तर काही भागात भयंकर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या या 10 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने या संदर्भात विशेष इशारा जारी केलाय। गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील हवामानात अचानक भयंकर बदल जाणवला असून याच पार्श्वभूमीवर येत्या 48 तासात आणखी एक मोठा बदल हवामान होणार असल्याची माहिती सध्या हवामान विभागाकडून समोर येते आहे। सध्या हीटवेव्ह आणि अवकाळी पावसाचं दुहेरी संकट राज्यावर ओढवलंय। उत्तर भारतातील मुसळधार पावसानंतर आणि शेजारील राज्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या रेड अलर्ट नंतर महाराष्ट्रातही या 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यावर पुन्हा एकदा आज रात्री भयंकर अवकाळी पावसाचे संकट घोंघावते। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर काही ठिकाणी अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। आज रात्रीत नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे ते लगेच पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। वाढत्या तापमानामुळे आज रात्रीत आणि येत्या 2 दिवसात भयंकर अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान, मध्य प्रदेशात सक्रिय आहेत। भारतीय हवामान खात्याकडून आताही विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा दिलाय। तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। भारतीय हवामान खात्याकडून आताही विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा दिलाय। तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चक्रीकार वादळासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। अरबी समुद्रात तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावर त्याचे परिणाम झाले। सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटना घडत आहेत। दिल्लीतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। पूरस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेते। चक्रीवादळामुळे बऱ्याच ठिकाणी तुफान, विजांच्या कडकडाटासह सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला, पण शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं। काल रात्री देखील अनेक जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मुसळधार पाऊस कोसळत होता। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। रायगड, पनवेल, यवतमाळ या ठिकाणी पाऊस झाला। राज्यात अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे, त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता दिसत आहे। हवामानात अचानक झालेल्या या बदलाने उष्णता काहीशी कमी झाली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।